नमस्कार, साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे शेंगोळे। चला तर आपल्याला गव्हाच्या पिठाचे शेंगोळे बनवायचे आहेत, तर साहित्य बघूया। मी 1 मोठी वाटीभर गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि लसूण जिऱ्याची अशी पेस्ट दळून घेतलेली आहे। 1 मोठा चमचाभर बेसन पीठ घेतलेले आहे, मोठा चमचाभर दाण्याचं कूट घेतलेलं आहे, 1 छोटा चमचा तीळ घेतलेला आहे, फोडणीसाठी हिंग घेतलेला आहे, लाल तिखट, हळद आणि मोहरी, जिरे घेतलेले आहे आणि थोड्याशा ओवा घेतलेले आहे, चवीनुसार मीठ आणि हिरवीगार आपली थोडीशी अशी कोथिंबीर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चला तर आता 1 मोठा बाउल घेतलेला आहे आणि या बाउलमध्ये मी गव्हाचे पीठ टाकून घेणार आहे। त्याच्यात ही हिरवी मिरचीची पेस्ट दळलेली आहे, हे पण आपल्याला टाकून घ्यायची आहे। याच्यात मी थोडीशी उरवलेली आहे। 1 मोठा चमचाभर बेसन पीठ, शेंगदाण्याचं कूट हे बारीक, पांढरे तीळ, थोडंसं लाल तिखट घेतले, थोडीशी हळद, आणि ह्या ओवा घेतलेल्या आहे त्या थोड्याशा अशा हातावर तळून घ्यायच्या, कारण की ओव्यामुळे खूप छान शेंगोळ्यांना चव येते। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची। याच्यात मी 1 चमचा मोहन घालते थोडंसं, आणि हे तेल गारच आहे। आता हे सर्व साहित्य मी एकजीव करून घेते। आता सध्या कसं पावसाळ्याचं वातावरण चालू आहे, बाजारात पण हिरव्या पालेभाज्या असे आपले चांगले येत नाही, कारण की आपण आणतो पण त्याला माती वगैरे पण खूप लागलेली असते आणि शक्यतो ही पालेभाज्या पावसाळ्यात खाऊ नये जास्त। तर असं झटपट काहीतरी भूक लागली तर असं अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचे शेंगोळे करून खाता येतात आपल्याला। हे बघा छान आता मिक्स झाले सर्व। आता मी थोडं पाणी घालून याचं कणिक करून घेते मी। आता आपल्याला जास्त पातळ नाही जास्त घट्टसर नाही करायचं आहे, याला असं मस्त मऊसरच आपल्याला याचं कणिक करायचं आहे। अशा प्रकारे हा आपला मस्त शेंगोळ्यांचा आता गोळा हा तयार करून घेतला आहे। चला तर मी अशा प्रकारे शेंगोळ्यांचं पीठ मळून घेतलेलं आहे, हे बघा। आता हे आपल्याला याचे छोटे छोटे शेंगोळे करून घ्यायचे आहेत। आता मी कोळपाट घेतलेलं आहे, त्याला असं थोडंसं आता तेल लावून घेते। आपला हा गोळा अजून थोडा हाताने चांगला याच्यावर मसळून घ्यायचा। बस आता त्याचे छोटे छोटे असे गोल गोल लाटे घ्यायची, आणि आपल्याला जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही असे त्याचे गोळे करून घ्यायचे। शेंगोळे असे लांबसर मस्त बारीक करून घ्यायचे। ते जास्त लांब नको पाहिजे असेल तर छोटासाच मस्त गोळा घ्यायचा, आणि आपले छोटे छोटे पण आपण असे शेंगोळे करून घेऊ। असे शेंगोळे चवीला बी खूप छान लागतात आणि तोंडाला पण चव येते। लहान मुलांना असे शेंगोळे बनवून दिले ना आवडीने खातात। ते बघा अशा प्रकारे सगळे शेंगोळे करून घ्यायचे। चला तर आता आपले शेंगोळे तयार झालेले आहेत। आता मी करून घेतले अशा प्रकारे, बघा जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही केलेले आहेत। आता थोड्या गोळ्या तेवढे शेंगोळे तयार झालेले आहेत। आता आपण फोडणी करून घेऊया। आपल्याला शेंगोळे शिजवायचे आहेत, तर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला। कढई पण आपली गरम होत आली आहे आणि मी मोठा चमचा भर त्याच्यात तेल टाकून घेणार आहे।
तर आता तेल पण गरम झालं आहे. आता तेलामध्ये आपली मोहरी टाकून घ्यायची, कारण की आपल्याला शेंगोळे परत तेलात म्हणजे पाणी शिजवायचे आहेत. तर मी अशा प्रकारे फोडणी देऊन त्याचा रसा उकळून त्याच्यामध्ये आपल्याला शेंगोळे सोडायचे आहेत. मोहरी आपली चांगली तडतडली का थोडंसं जिरं पण टाकून घ्यायचं. आपण जिरं मिरची दळताना पण टाकलेलं आहे थोडं. आता मी फोडणीला पण थोडंसं जिरं टाकणार आहे, कारण की अशा प्रकारे फोडणी देऊन जर शेंगोळे आपण केले ना चवीला खूप छान लागतात. थोडंसं हिंग आणि मी थोडीशी मिरचीची पेस्ट ठेवलेली होती, आता ही पण आजच्यात आपल्याला टाकून घ्यायची आहे. मिरचीची पेस्ट पण चांगली आपली कळली गेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि हळद. आता आपल्याला याच्यात पाणी टाकून घ्यायचंय. पाणी मी आधी हा एक मगा टाकलेला होता, आता पुन्हा मी अजून एक मगा टाकणार आहे, कारण की आपल्याला शेंगोळे शिजवायचे आहेत आणि गव्हाच्या पिठाचे तर त्याला थोडंसं पाणी लागणार आहे. आणि हे सूप थोडं आपल्याला याच्यात सूप राहिलं ना खाण्यासाठी, तर शेंगोळ्यांसोबत सूप जर असलं ना तर खायला खूप छान लागतं. आता गॅसची फ्लेम मी फुल करून देते. शेंगोळ्यांमध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे. आता हे सूप करतोय याच्यामध्ये पण आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचे. आता याला उकळी येईपर्यंत मी याला झाकून देते. चला तर आता पाण्याला उकळी पण आलेली आहे. हे बघा पाण्याला पण छान उकळी आली. आता अशा प्रकारे पाण्याला चांगली खळ करून उकळी आली का आता हे आपले गव्हाच्या पिठाचे शेंगोळे याच्यात सोडून द्यायची मस्त हे चेक करून. जर तुम्हाला गव्हाचं पिठाचं प्रमाण जास्त वाढवायचं असेल तुम्ही जास्त वाढवून पण याचे शेंगोळे बनवू शकतात. आणि या शेंगोळ्यांचं आपण जे कणिक भिजवतो त्याच्या तिखट दशम्या म्हणा आणि त्याच्यात अजून रवा टाकून तिखट पुऱ्या पण आपण त्याच्या बनवू शकतो. पण अशा प्रकारे शेंगोळे जर बनवून खाल्ले ना तर खूप छान लागतात खायला. आता हे सर्व शेंगोळे आपण टाकून घेणार आहोत. चला आता हे सर्व शेंगोळे आपले टाकून झाले पाण्यामध्ये. आता आपल्याला हे बघा चिटकत नाही काही नाही. आता मी हे झाकून देणार आहे आणि गॅसची फ्लेम जरा कमी करून घेणार आहे आणि थोडं अधूनमधून आपण हे उघडून बघायचं की आता हे शेंगोळे शिजले का नाही. आता मी हे झाकून देते. चला तर 5 ते 10 मिनिटं झालेलेच आहेत. आता हे आपले शेंगोळे शिजले का नाही ते पण बघूया, कारण की मी अधूनमधून चेक करत राहिली होती. पण आता हे आपले शेंगोळे खाण्यासाठी तयार आहे. आणि बघायचं पाणी पण कमी झालेलं आहे. अशा प्रकारे जर तुम्हाला सूप नको पाहिजे असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी करू शकता. पण असं थोडंसं सूप असलं आणि त्याच्यासोबत शेंगोळे जर खाल्ले ना तर खूप छान लागतात. आता आपण एक शेंगोळा आपण टाकून बघू आतमध्ये शिजलाय का ते बघून घेऊ. हे बघा आपले शेंगोळे छान शिजले पण आहेत आणि वास तर खूप छान येतोय. अशा प्रकारे तुम्ही पण शेंगोळे करून बघा. आता आपले शेंगोळे खाण्यासाठी तयार आहेत. चला तर मग आपले गरमागरम गव्हाच्या पिठाचे शेंगोळे खाण्यासाठी तयार झाले आहेत. तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा. धन्यवाद.